नमस्कार मित्रांनो, मी आहे रोशन आणि तुमचं स्वागत करतो आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी इथे समोर आली आहे। कांदा दरात मोठी वाढ इथे बघायला मिळत आहे। या जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे आहेत ते आता आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा व बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। चला तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया नगर जिल्ह्यात कांद्याला कसा दर मिळत आहे। सर्वात आधी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीबद्दल जाणून घेऊया। 28 जूनला झालेल्या लिलावात नगर जिल्ह्यातील या बाजारात एक नंबरला 2305 ते 2900, 2 नंबर कांद्याला 1505 ते 2300 आणि 3 नंबर कांद्याला 200 ते 1500, गोल्टीला 1500 ते 2500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे। पारनेर कृषी बाजार समिती 28 जूनला झालेल्या लिलावात या बाजारात कांद्याला विक्रमी भाव मिळाला आहे। त्या दिवशी या मार्केटमध्ये एक नंबरला 2700 2900, 2 नंबर कांद्याला 2400 ते 2600, 3 नंबर कांद्याला 1600 ते 2300, 4 नंबर कांद्याला 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे। मित्रांनो, दादा पाटील शेळके बाजार समिती 29 जूनला झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये एक नंबरला किमान 2550 ते कमाल 3150, 2 नंबर कांद्याला किमान 1850, कमाल 2550, 3 नंबर कांद्याला 1000 ते कमाल 1850, 4 नंबर कांद्याला 500 तर कमाल 1000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे। टाकळीबाण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक 2860 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे। या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1200चा भाव मिळाला आहे। राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 28 तारखेला कमाल 3200 आणि किमान 1100 रुपये असा दर मिळाला आहे। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर तुम्हाला कांद्या दराबद्दल सर्वाधिक अपडेट इथे मिळणार आहे। सर्वात आधी अपडेट मिळणार आहे, त्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।